बलवडी ते मेतवडेपर्यंतचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार. आमदार शाहीभाऊ पाटील. टेंभूचे पाणी आज सकाळी मान नदीत दाखल होणार, शेतकऱ्यांना दिलासा. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करून सांगोला तालुक्यातील मान नदीवरील सर्व बंधारे भरून देण्याच्या मागणीची दखल घेतली आहे. टेंभू योजनेच्या पाण्याचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील गाणन तलावात सुरू असून सध्या तलाव भरला असून आज सकाळी टेंभूचे पाणी 350 क्युसेसने मान नदीत दाखल होणार आहे. टेंभूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेतवडेपर्यंतचे सर्व बंधारे तसेच बुदेहाळ, जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर, मंगेवाडी, राजूर या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शाहीभाऊ पाटील यांनी दिली. यावर्षी टेंभू योजनेचे उन्हाळी आवर्तन पहिल्यांदाच सांगोला तालुक्याला मिळाले. त्यावेळी मान नदीवरील सर्व बंधारे भरून यशस्वीरित्या आवर्तन पूर्ण झाले होते. ऐन उन्हाळ्यात मान नदीला पाणी आल्याने शेतकरी सुखावला होता. खरीप हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी मान नदीत सोडून बलवडी ते मेतवडेपर्यंतचे सर्व बंधारे भरून देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार शाहीभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डी यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन टेंभू सिंचन प्रकल्पाचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. सध्या टेंभूचे आवर्तन आटपाडी तालुक्यातील गाणन तलावात सुरू असून तलाव 100% भरला आहे. आज सकाळी टेंभूचे पाणी गाणन तलावातून मान नदीत दाखल होणार आहे. टेंभूच्या पाण्याने मान नदीवरील बलवडी ते मेतवडेपर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. तसेच बुदेहाळ, जुनोनी, हातीद, पाचेगाव, जुजारपूर, हटकर, मंगेवाडी, राजूर या गावातील तलाव बंधारे पूर्ण क्षमतेने 100% भरण्यात येणार आहेत. टेंभू प्रकल्पाच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. टेंभूचे पाणी मान नदीत दाखल झाल्याने बलवडी, वजरे, नजरे, चिनके, आनगडाळ, वाटंबरे, कमडापूर, वासूद, अकोला, कल्हास, वाडेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेतवडे या गावासह अन्य 15 ते 20 गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शाहीभाऊ पाटील यांनी दिली.